हेलो गाइस, आई एम ऋतुजा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी जाते आहे आता स्वामींच्या मठात आणि तिथून आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिरात. आता इथे पाऊस पडणार आहे आणि आम्ही छत्री घरातच ठेवून आलो आहोत. किती पाऊस आलाय तो बघ, गाला चुपका आहे आणि आम्ही छत्री घरातच ठेवून आलोय का, कारण आम्हाला वाटतं पाऊस पडणार नाही. ते पहिल्या आधी देवळात तरी जावा खायचं. आधी काय बघताय इथून येला कुठे जायचंय सिद्धिविनायक नाही, पण पहिल्या आधी आपण देवळात जाऊया, पाया पडूया, खायचं आधीच की इथे येऊया खायला. तुझ्या बहिणीला तिलाच बोलली मी. हे जर मी बोलली असती तर ठीक आहे ना, खायचं. तुझ्या बार्गेनिंगचा काय उपयोग नाही तसं. पण बघ काय कलर आहे. हा पण छान आहे. खूप मोठा आहे. तो वाला छान होता, ग्रीन वाला. हा पण छान आहे. आम्ही आता जातो आहोत सिद्धिविनायकला. टॅक्सी हवा येते ना, मस्त वाटतं एकदम. हवा नाही, टाइम आहे का 10ला बंद होतो आणि विकेंडला कुठे जायचं. डिस्कशन चालू आहे. सॅटर्डे संडेला 12पर्यंत चालू आहे. अरे बापरे, अरे बापरे. खायला आलीस सॉरी, तू मंदिरात जायला आलीस की खायला आलीस. दर्शन करून खायला आणि सिद्धिविनायक आलेला. आमचं आता दर्शन झालेलं. आम्ही मुख दर्शन घेऊन चाललोय कारण खूप जास्त गर्दी होती आणि आता आम्ही जातो आहोत खायला. इतकी गर्दी होती आज, तर आज संडे आहे आणि एवढी गर्दी, बाप रे. त्या एक्झिट गेट पर्यंत गर्दी होती. सिद्धिविनायकला इतकं स्ट्रिक्टली केलंय ना की फोन, फोटोज, रील्स सगळं बंद केलं सगळं. त्याच्यामुळे फोन नाही, तर असा फोन काढत सेल्फी काढत होतो, त्याचा फोन त्याच्यासोबत त्याला फोन घेऊन गेला. जा तू पण खाऊन घरी जाणार. वेदर इतकं चांगलं आहे तरी गरम होत आहे, इतकं गरम. कधीपासून ब्लॉगमध्ये, अख्ख्या ब्लॉगमध्ये मी गरम 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 करते. बॅक कॅमेराने पण चांगला आहे तो वाईड अँगल. मी फ्रंटने काढते कारण मला पण बघायचं असतं. मला बाकीचं मला बघून असं करायचं असतं. व्हिडिओमध्ये 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये फक्त 2 मिनिटं बाहेरचं आणि 8 मिनिटं. हा बाई, मी आहे सेल्फ ऑब्सेस. मी काय बाहेरचं दाखवू? हे रोड दाखवू, हे दाखवू की तुला दाखवू की मी मला दाखवू? ही बघा इंटरेस्ट नाही मला. माझ्या फॉलोअर्स सॉरी माझे सबस्क्रायबर्स लीना बघते, मला बघतेस ना, मग सगळे बघतात. माझी मैत्रिणीची छोटी बहीण पण बघते मला. ती कशी वाट बघत असते की ऋतुजा दीदी कधी ब्लॉग टाकेल. अशी जरा सावली दिसली ना की असं मस्त वाटतं. असं सावली एकदम, नंतर ऊन गरम, ऊन गरम, ऊन. मग ते ब्लॉग करणारे असे एकटेच बडबडत असतात. दीदी, वीणा दीदी, वीणा दीदी. तर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाणार तेव्हा मी ब्लॉग करते. तुझं आहे ती ना. अरे लिंबू तुम्हीच सांगितलं. तुम्ही बोलते मी पुन्हा तुम्ही सांग.
हे फेस कसा खायचा? कसं आहे? मी बनवलंय. करू आम्ही तेलमध्ये टाकायचं. सगळीकडची पावभाजी मला पावभाजी आवडते. चांगल्या हॉटेलमध्ये येऊन पावभाजी खाते. कुठे पण आला तरी मला पावभाजीच खायची असते. तेच काम दुसरं दाल खिचडी कशाला पाहिजे.